इसी के साथ हम देख रहे हैं कि जो सीधा तारा है जी, ये पैठणी का बॉर्डर दिया है ना इसको। जी 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 हम बघायला मिळतंय कृष्णाचा असा त्यांनी चित्र इकडे बनव पैठणी आहे वैसे ये साडी आहे ना महाराष्ट्रीयन लोकांची खास पहिलीपासून साडी बघा आपण जुन्या मूवी मध्ये माननीय श्री गडकरी साहेबांनी ही साडी लॉन्च केलेली आहे। हे बघा आणि पूर्णपणे ना दादा हे पूरा हँडलूम से बनता है ना साड़ी कॉटन खादी साड़ी है कॉटन खादी साड़ी है बघा कलमकरी सिल्क मध्ये और इसको बॉर्डर पूरा जरी तंचुई साड़ी है। अरे इसका कलर एकदम अलग ही है। सोनाक्षी सिन्हा ने उनकी शादी में पहना था वही साडी आहे ये। तर हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आहे ना ठाण्यामध्ये आलेलो आहे। ठाण्यामध्ये आहे ना एनकेडी कॉलेजच्या बाजूला सीकेपी हॉल आहे। या सीकेपी हॉल मध्ये ना स्पेशल हँडलूम एक्सपो एक्झिबिशन चालू आहे आणि गाईज हे एक्झिबिशन आहे ना 20 फेब्रुवारीला सुरू झालं आणि याची शेवटची तारीख आहे 26 फेब्रुवारी आणि याची वेळ आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत। तर यांना ठाणा वेस्टला आल्याच्या नंतर इकडे तुम्ही बघू शकता या बाजूला आहे ना एनकेडी कॉलेज आहे आणि त्याच्याच बाजूला आहे ना हा सीकेपी हॉल आहे। या सीकेपी हॉल मध्ये स्पेशल हँडलूम एक्सपो आपल्याला बघायला मिळतंय। मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल वस्त्र मंत्रालय त्यानंतर इंडिया हँडलूम त्यानंतर डेव्हलपमेंट कमिशनर हँडलूम यांच्यातर्फे आहे प्रदर्शन इकडे भरवण्यात आलेलं आहे आणि या एक्झिबिशन मध्ये ना आपल्याला 75 पेक्षा जास्ती स्टॉल बघायला मिळणार आहेत आणि 50 पेक्षा जास्ती हँडलूम साड्यांचं कलेक्शन इकडे बघायला मिळणार आहे। वेगवेगळ्या व्हरायटीच्या इकडे आपल्याला साड्या बघायला मिळणार आहेत आणि गाईज असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करत जा। आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता या बाजूला पार्किंग आहे फ्री पार्किंग आहे आणि त्याच्याच सोबत आहे ना इथे लिफ्ट मधनं फर्स्ट फ्लोअरला हे एक्झिबिशन आपल्याला बघायला मिळतंय। वस्त्र मंत्रालय भारत सरकार द्वारा ये कार्यक्रम स्पेशल हैंडलूम एक्सपो थाने में जिसका कार्यभार हमारे एक ऑफिस एनडीसी के पास था नेशनल डिजाइन सेंटर उन्होंने दे आर दी ऑर्गेनाइजर्स हियर और वीवर सर्विस सेंटर मुंबई से हम और हमारी टीम वीवर्स को सपोर्ट करने के लिए इस इवेंट को सपोर्ट करने के लिए हम लोग आज जी यहाँ पे 13 राज्यों से हमारे पास बुनकर भाई बहन आए हुए हैं और जैसा हमने अभी थोड़ी देर पहले देखा हर राज्य की अपनी एक अलग खासियत है। ताने में बाने में धागों में कहीं कॉटन है कहीं सिल्क है। बनारस से बहुत अच्छी साड़ियाँ सिल्क की आई हैं। बनारस का ट्रेडिशन जग जाहिर है बहुत लंबे समय से सब लोग उसको जानते हैं। छत्तीसगढ़ बिहार झारखंड सब जगह से वीवर्स यहाँ पे आए हैं अपना बेहतरीन उत्पाद लेके। ये थीम पेविलियन आज आप सबके समक्ष है जहाँ पे हम कपड़े में प्रयुक्त होने वाले हैंड के जो एप्लीकेशंस हैं उनके बारे में लाइव डेमोन्स्ट्रेशन आप सबको जितने भी हमारे कंज्यूमर्स आएंगे इस पूरे प्रोसेस में इन पूरे दिनों में उन सबको हम करके दिखाएंगे। जैसे इस ब्लॉक में 3 कलर हैं अब ये इसमें आउटलाइन लगाया है इन्होंने। सेकंड कलर रेड का है वो भी लगाया है इन्होंने और सेकंड कलर फिर एक बार आपके सामने लगा के थर्ड कलर भी एक बार लगा के आपको दिखा देंगे। और ये कला ऐसी है हर आदमी हर कोई इसको सीखना चाहता है और ऐसे बहुत सारे स्टार्टअप्स अभी डेवलप हुए हैं के माध्यम से वो कर रहे हैं। इसी के साथ हम देख रहे हैं कि तीसरा कलर भी लग गया इसमें और अब इस यहाँ तक आते थे कपड़ा कंप्लीट होता है कपड़ा एक अपना स्वरूप ले लेता है। ताना और बाना जब लूम पे जाता है उसके पीछे बहुत सारी प्रक्रियाएं होती हैं। जो सीधा ताना है बार हमारे कंज्यूमर्स कपड़ा खरीदते हैं हमारे बायर्स कपड़ा खरीदते हैं और वो बार्गेनिंग भी करते हैं करना भी चाहिए ये उनका हक है। लेकिन ये समझना चाहिए कि जो हैंडलूम की चीजें बनती हैं नागपुर क्षेत्र विदर्भ क्षेत्र की साड़ी और ये देखिए मैंने क्या किया मैंने इसके पीछे ऐसे हाथ लगाया। बहुत पहले हमारे देश से मलमल का कपड़ा बन के जाता था। इतने सदियों तक सालों तक हमने यही कपड़ा हमारे सारे वेस्टर्न कंट्रीज को पहनाया। किताबों में लिखा है हमारे पास उसका रिकॉर्ड्स मतलब वीवर के हिसाब से नहीं है लेकिन
जितने भी ट्रैवलर्स आए, जितने लोगों ने हिस्ट्री को रीड किया, उन सब लोगों ने इसको अच्छे से डिस्क्राइब किया। नॉर्मली हम लोग जब धागा अपने ताने और बाने में यूज़ करते हैं तो उसमें प्लाई होता है ताकि धागे में स्ट्रेंथ रहे। इन्होंने सिंगल धागा यूज़ किया है जिसमें प्लाई नहीं है और बहुत अच्छे तरीके से उन्होंने लूम पे चढ़ाया और ये फिर से वो कपड़ा बनाने की कोशिश में है जो हमारी बहुत पुरानी पहचान है। ये हमारी पहचान, ये हैंडमेड है जिसको पावर लूम नहीं बना सकता। अगर पावर लूम बनाएगा तो वो लुक अलग आएगा। बना तो रहा है, कॉम्पिटिशन तो है, लेकिन वो लुक अलग आ जाता है। त्यानंतर आहे ना आता आपण आहे ना या तेलंगणाच्या स्टॉलवरती आलो। इकडे आपल्याला पोचमपल्ली कॉटन सिल्क साडी असं सगळं कलेक्शन या स्टॉलवरती बघायला मिळतंय। तो दादा कहाँ से आए हो आप? तेलंगाना तेलंगाना से। और आपकी खासियत क्या है साड़ियों में दादा? हमारा टाई एंड डाई वीविंग है। हर साड़ी पूरा टाई एंड डाई करके अच्छा, प्योर सिल्क से बनाते हैं हम लोग। पूरा प्योर सिल्क से ना? ये सब नया कलेक्शन बना के लाया, पहली बार थाने में वो कस्टमर को दिखाने के लिए और अच्छा वीविंग प्राइस में देने के लिए आया था। और अपने स्टॉल पे स्टार्टिंग रेंज क्या चालू होता है साड़ी में? काटन में 2000 से शुरू है, 2000 से शुरू है काटन में। 2000 रुपये से ना? ये कॉटन पूरा हँडलूम से है ना? हैंडमेड है सब। हे बघा पूर्णपणे हँडमेड कॉटनची आपल्याला ही साडी फक्त 2000 रुपयाच्या स्टार्टिंग रेंज पासून बघायला। क्वालिटी कॉटन है, प्युअर फाईन क्वालिटी, खूप सुंदर। आणि त्याच्यामध्ये ना एवढे सगळे कलर व्हरायटी पण वेगवेगळी अवेलेबल आहे। 100 के ऊपर है वेराइटीज। 100 के ऊपर है ना? हे बघा 100च्या वरती यांच्याकडे कलर व्हरायटी आपल्याला बघायला मिळते। सिल्क में भी ये प्योर सिल्क में है ना? और 7000 से 20000 तक है। अच्छा, वीविंग प्राइस है सब सब हमारे विविंग खुद बनाते हैं। हे बघा मस्त अशी ये पैठणी का बॉर्डर दिया है ना इसको? जी जी जी। हे बघा पैठणीची बॉर्डर दिलेली आणि वरती अशी डिझाईन खूप सुंदर आपल्याला बघायला मिळते। प्युअर सिल्क मध्ये बघा फॅब्रिक बघू शकता तुम्ही प्युअर सिल्क मध्ये। आणि तसंच आहे ना प्युअर सिल्क मध्ये हे तुम्ही कलर बघू शकता। बघा एवढे सगळे कलर व्हरायटी आहेत। हे बघा सगळे वेगवेगळे डिफरंट पॅटर्न या स्टॉल वरती। 200 डेको साड़ीज है। अच्छा, हे बघा हा पण एक तुम्ही बघू शकता। लहंगा, ये क्या है? लहंगा लेहंगा आहे क्या? हे बघा लेहंग्याचा कपडा आहे हा, खूप सुंदर बघू शकता तुम्ही। त्याच्यावरती पण असं मस्त आहे ना खालती गोल्डन जरीचं काम आहे। और दादा इसका क्या प्राइस है लहंगे का? ये 8000। 8000 रुपये। हे बघा 8000 रुपये वीविंग प्राइसिंग है। पूरा विविंग प्राइसिंग आहे। म्हणजे याच्यामध्ये ना तुम्हाला इकडे जास्ती काय प्राइस हे घेत नाही, फक्त विविंगची जी किंमत असते ना तीच इकडे आपल्याकडनं आकारली जाते। बेडशीट आहे, ड्रेस मटेरियल आहे, असं सगळं कलेक्शन आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळते। त्यानंतर आहे ना आता आपण आहे ना वेस्ट बंगालच्या स्टॉलवरती आलो आणि इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण हँडलूमची साडी आपल्याला किती सुंदर त्याच्यावरती काम बघायला मिळतं। कृष्णाचा असा त्यांनी चित्र इकडे बनवलेलं आहे। तो दादा कहाँ से आए हो आप? वेस्ट बंगाल, कोलकाता। वेस्ट बंगाल कोलकाता से। और आपका खासियत क्या है साड़ी में? ये पूरा 100% प्योर मुगा तसर के ऊपर पूरा हैंड वर्क है। पूरा मूंगा तसर के ऊपर हैंडमेड है और ये सिल्क मार्क भी हर एक साड़ी के ऊपर लगा हुआ है ना। हे बघा प्युअर सिल्क मार्क आपल्याला साड्यांवरती बघायला मिळते। खूप ये आपका विष्णुपुरी कातान। कौन सा ये? विष्णुपुरी कातान। विष्णुपुरी कातान। अच्छा, हे बघा पैठानी है। पैठणी है वैसे ये साडी है ना। हे बघा खूप सुंदर त्याच्यावरती असं मस्त इथे ना पदरावरती आपल्याला ही डिझाईन बघायला मिळते आणि पूर्ण बॉर्डर आहे ना हे बघा अशी गोल्डन जरीची बॉर्डर आहे आणि असं स्टार बुट्टीचं मोठ्या बुट्टीचं काम आपल्याला या साडीवर बघायला मिळते। खूप युनिक पॅटर्न आहे, वेगळा पॅटर्न आपल्याला इकडे बघायला मिळतो या साडीचा, खूप सुंदर। और दादा ये अपने साड़ी में स्टार्टिंग रेंज क्या चालू होता है? स्टार्टिंग आएगा प्योर सिल्क साड़ी, पूरा ऑल इंडिया प्योर सिल्क साड़ी 3000 स्टार्टिंग। 3000 रुपीज स्टार्टिंग प्योर सिल्क ना? 100%। ये भी वेस्ट बंगाल में आता है, मुर्शिदाबाद से। हे बघा वेस्ट बंगालची प्युअर सिल्क नहीं मिलेगा। बरोबर 3000 स्टार्टिंग। 3000 रुपीज स्टार्टिंग रेंज यांची साड्यांची प्राइस बघायला मिळते। और ये दादा ये आपने दिखा ये कितने वाला है? 9200। ये भी एकदम रिजनेबल रेट रखा है ना आपने। बघा एकदम 9200 रुपीज, खूप रिजनेबल रेट आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळतोय। त्यानंतर आहे ना आपण ही आहे ना हँड पेंटिंग केलेली साडी बघतोय। या साडीवरती आहे ना पूर्णपणे ना तुम्ही बघू शकता एकदम हँड पेंटिंगचं वर्क आपल्याला काम बघायला मिळतंय। हे बघा हे जेवढे पण कलर्स आहेत ना या साडीवरती नॅचरल कलर यूज केलेले आहेत आणि त्याच्यानी पूर्णपणे हे हँड पेंटिंग आपल्याला केलेलं इकडे बघायला मिळतंय।
और दादा ये साड़ी का क्या प्राइस है? ये आएगा आफ्टर डिस्काउंट 5200। अच्छा हे बघा आफ्टर डिस्काउंट 5200 रुपीजला आपल्याला ही साडी बघायला मिळते. और कोई दूसरा एग्जीबिशन होगा तो ये 6000 के नीचे नहीं। हाँ बराबर, बहुत महंगा बिकता है ये और प्योर सिल्क में नहीं रहता, वो उनके पास अलग फैब्रिक यूज करते हो. और ये आएगा बेंगल ट्रेडिशनल साड़ी बालूचेरी। बालूचेरी, अच्छा है बघा बंगालची ट्रेडिशनल साड़ी ही बालूचेरी साड़ी. इसका ये इस पे पूरा वो काम स्टोरी में होता है ना. हे बघा रामायण महाभारत अशी आहे ना पूर्ण स्टोरी ह्या पदरावरती आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्या बॉर्डरवरती पण आहे ना इकडे पूर्णपणे ना आपल्याला अशी स्टोरी बनवलेली बघायला मिळते. खूप सुंदर गोल्डन आणि सिल्वर जरीचं काम आहे ब्लॅक साडीवरती, खूप उठून दिसतंय. और दादा इसका क्या प्राइस है अपने पास? 16,000 आहे बघा, फक्त 16,000 रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याला ही साडी बघायला मिळते. त्यानंतर आहे ना आता आपण महाराष्ट्राच्या स्टॉलवरती आलोय आणि इकडे पूर्णपणे ना आपल्याला कॉटन साडीचं आहे ना हातमागावरचं कलेक्शन या स्टॉलवरती बघायला मिळतंय. कृष्णा बोकडे विनोद हातमाग विणकर सहकारी संस्था मर्यादित खापा नागपूर जिल्ह्यातला असून माझ्याकडे ही विदर्भाची करवती म्हणून माननीय श्री गडकरी साहेबांनी ही साडी लॉन्च केलेली आहे. अच्छा, त्याबरोबर माझ्याकडे कॉटन साडी, लिनन कॉटनमध्ये, खादी साडी आणि कोसा साड्यांमध्ये माझ्याकडे स्टॉक आहे. अच्छा ही टेम्पल बॉर्डर मध्ये आहे ना हे बघा, आणि पूर्ण प्युअर सिल्क प्युअर मध्ये सिल्क मध्ये आहे. प्युअर कोसा सिल्क मध्ये आहे. हे बघा कोशा सिल्क मध्ये आपल्याला ही बघायला मिळते प्युअर, आणि खूप ट्रेडिशनल साडी आहे. असं त्याच्यावरती ना टेम्पल बॉर्डरचं असं करवती डिझाईन बोलतात त्याला. ह्या साईडला बनवायला 15 ते 17 दिवस लागतात. अच्छा 15 ते 17 दिवस पूर्ण हातमागावरती बघायला मिळते. आणि काका याची प्राइस किती आहे आपल्याकडे? ही आहे 13,000 रुपयाला. 13,000 रुपयाला ना. बघा तुम्ही साडीची शाईन बघू शकता कोशा सिल्कची. 13,000 रुपयाच्या रेंज मध्ये आपल्याला पूर्णपणे हातमागावरची साडी ही बघायला मिळते. बघा कलर व्हरायटी आहे त्यामध्ये खूप सारी. ही नारायणपेठ मध्ये आहे. ही नारायणपेठ मध्ये आहे ना ही. आहे, हा. हे बघा कॉटन मध्ये नारायणपेठमध्ये आहे, पूर्णपणे. प्लेन आहे, लाइनिंग अच्छा. आहे. एक चंदेरी मध्ये ही एक कॉटन मध्ये बनलेली साडी आहे ही आमच्याकडे. हा, खूप सुंदर. हे बघा नारायणपेठ मध्ये नारायणपेठमध्ये ना किती सुंदर साडी आपल्याला, म्हणजे हे कलेक्शन आहे ना पूर्णपणे महाराष्ट्रीयन साडीचं आपल्याला ऑथेंटिक कलेक्शन कुठे बघायला नाही मिळत आहे. बघा पूर्णपणे नॅचरल नारायणपेठमध्ये हँडलूम बारीक आहे. चौकडा जो आहे अच्छा हा एक खास महाराष्ट्रीयन लोकांची खास पहिलीपासून साडी. हो हे बघा आपण जुन्या मूवी मध्ये वगैरे घातलेल्या साड्या आपण बघतो ना त्या आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. खूप सुंदर कलेक्शन आहे. बघा अशी बॉर्डर आहे आणि हा त्याचा पदर आहे चेक्स मध्ये पूर्ण कॉटन मध्ये. का हिची किती किंमत आहे? आणि ही फक्त 800 रुपयाला आहे. 800 रुपयाला आहे. बघा फक्त 800 रुपीजला आपल्याला हातमागावरची साडी बघायला मिळते. खूप सुंदर. आणि ही जी खालची दाखवली ही ही पण 800 रुपयाला. ही पण 800 रुपयाला. आहे. हे बघा आणि यातलं फक्त एक चंदेरी 800 पॅटर्न मध्ये रुपीजला. एक पॅटर्न हा एक आहे. ही 1000 रुपयाला आहे ही साडी. अच्छा हे बघा ही चंदेरी पॅटर्न मध्ये आहे ना ही 1000 रुपीज हिची प्राइस बघायला मिळते. खूप म्हणजे खूप रिजनेबल साडीचं आपल्याला कलेक्शन इकडे बघायला मिळतंय. खूप सुंदर. त्यानंतर आहे ना ही आहे ना आपण वारली प्रिंट मध्ये बघतोय. वारली प्रिंट मध्ये आहे ना पूर्ण. हा, वारली प्रिंट मध्ये आहे. अच्छा, आणि हे पूर्ण हाताने बनवलेलं आहे ना प्रिंट hand त्याच्यावरती. painting आहे. हे बघा पूर्ण हँड पेंट, तुम्ही बारीक काम बघू शकता. वारली प्रिंटिंगचं किती सुंदर काम आपल्याला या साडीवरती बघायला मिळतं. येलो कलर मध्ये ना असा जरीचा बॉर्डर आपल्याला बघायला मिळते गोल्डन. खूप सुंदर. काका हिची किती प्राइस आहे? आणि ही फक्त 2000 रुपयाला आहे. 2000 रुपये. बघा फक्त 2000 वारली रुपये. वर्क मध्ये पण आहे. ही वारली वर्क मध्ये आहे ना. ही मशीनद्वारे वर्क केलेलं आहे. अच्छा हे मशीन वरती वर्क केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. खूप सुंदर आहे. बघा मशीन वर्क वरती आहे ना आपल्याला असं वारली प्रिंट केलेलं बघायला मिळतंय. किती तरी पण तुम्ही कलर पण एकदम युनिक वापरलेले आहेत त्या फॅब्रिक मध्ये. आणि काका हिची किती किंमत आहे? ही पण 2000 रुपयाला. 2000 रुपये आहे. बघा फक्त 2000 रुपीज हिची आपल्याला प्राइस बघायला मिळते. अच्छा विविंग मध्ये आहे ही. ही विविंग मध्ये आहे ना पूर्ण. हा. हे बघा ही आहे ना अशी त्याला आडव्या ही पट्टे आहेत. नारायणपेठ बॉर्डर मध्ये ही साडी उघडलेली आहे. अच्छा नारायणपेठ बॉर्डर. तुम्ही बॉर्डर बघू शकता तर जरीचं काम केलेलं आहे ना बॉर्डर वरती. खूप सुंदर आपल्याला बघायला मिळते. आणि ही अशी स्ट्रेट लाइनिंगची साडी बघायला मिळते. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर काम आहे. आणि हा पदर बघू शकता साडीचा रेड गोल्डन कलरचा पदर दिलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि पूर्ण अशा साडीवरती स्ट्राईपची डिझाईन आहे त्यामध्ये. नाही बघा एवढे सगळे कलर व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. काका हिची किती किंमत आहे? आणि ही पण 800 च्या रेंज मध्ये. 800 रुपयाच्या रेंज मध्ये. बघा फक्त 800 रुपीजच्या रेंज मध्ये आपल्याला ही बघायला मिळते. तर तुम्हाला आहेत ना ह्या एकदम जुन्या साड्या आपल्याला इकडे जे कलेक्शन बघायला मिळालं आहे तुम्ही घरी बसल्या पण मागवू शकता.
तर काका तुमचा नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7843088266. अच्छा. कृष्णा बोकडे. हा, कृष्णा बोकडे, विनोद हातमाग यांच्या स्टॉलचं नाव आहे. तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून 18 नंबर का? अच्छा, 11 नंबर स्टॉल नंबर आहे. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून येत ना या सगळ्या साड्यांचं कलेक्शन घर बसल्या मागवू शकता. त्यानंतर आहे ना आता आपण बघतोय ना उत्तर प्रदेशचा स्टॉल आहे आणि इकडे आहेत ना आपल्याला खूप साऱ्या आहेत ना बनारसी साड्यांचं कलेक्शन बघायला मिळतं. तुम्ही लग्न सीझन आता जवळ येतो तर त्यासाठी तुम्ही नवरीसाठी आहे ना बनारसी साड्या खूप मागणी असते त्याची. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपल्याला प्युअर बनारसी साडी या स्टॉलवरती दादांकडे बघायला मिळते. हे बघा, आणि पूर्णपणे ना दादा हे पुरा हँडलूमचे बनताय ना साडी. हे बघा पूर्णपणे ना हँडलूमचं आपल्याला याच्यावरती, आणि हे जे आहे ना ही चमकी नाहीये, तुम्ही जवळून बघू शकता. हे ना धाग्याचं विविंग केलेलं काम आपल्याला बघायला मिळतंय. पूर्ण गोल्डन जरीचं काम आहे. आपल्याला हा चमकीचा फील येईल, पण ही प्युअर बनारसी साडी आहे ना त्या धाग्यामध्ये म्हणजे वर्षानु बहुत साल तक खराब नाही होगा ना. हे बघा म्हणजे पिढ्यान पिढ्या तुम्ही वापरू शकता अशी ही साडी आपल्याला बघायला मिळते. और दादा ये साड़ी का क्या प्राइस है अपने पास? ये साड़ी का प्राइस 17,500. 17,500 रुपये. अच्छा है बघा 17,500 रुपये या साडीची आपल्याला प्राइस बघायला मिळते. और ये वाला दादा सेम है ना उसकी? हाँ, उसी का डिजाइन है. अच्छा है बघा त्याची डिझाईन आपल्याला बघायला मिळते. खूप सुंदर कलर आहे. आपण खूप सुंदर, म्हणजे इकडे कोणत्याही प्रकारची ना फसवणूक नाही होणार. तुम्हाला ओरिजिनल म्हणजे ओरिजिनलच इकडे आपल्याला साड्या बघायला मिळणार आहेत. तसंच ना तुम्ही बघू शकता या स्टॉलवरती ना 2200 रुपयापासून आहेत ना साड्यांची रेंज आपल्याला बघायला मिळते. बनारसी साड्यांमध्ये असं खूप सारं कलेक्शन आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळतंय. ये वाला आहे ना, हे बघा ही 2200 रुपयामध्ये नाही आपल्याला कॉटन सिल्क में आहे ना हे बघा कॉटन सिल्क मध्ये 2200 रुपयाच्या रेंज मध्ये आपल्याला ही साडी इकडे बघायला मिळते. हे बघा वेगवेगळे कलर आहेत. खूप सुंदर कलेक्शन आहे प्युअर हँडमेड मध्ये. त्यानंतर ह्या पण तुम्ही ज्या दोन बघतायत ना प्युअर कॉटन सिल्क मध्ये, दादा ये कितने का बोले साडी आप? 4,200 आहे बघा. 4,200 रुपयाची ही प्राइस आहे आणि ही 4,600 रुपये अशी आहे ना. एकदम रिझनेबल रेट मध्ये आपल्याला इकडे साड्या बघायला मिळतात. त्यानंतर आहे ना आता आपण आहे ना या छत्तीसगडच्या स्टॉलवरती आलोय आणि इकडे तुम्ही बघू शकता खादीमध्ये ना आपल्याला खूप सारं कलेक्शन बघायला मिळतंय. तो सर आपके पास क्या क्या कलेक्शन है? कोसा टसर सिल्क में साड़ीज है, सूट है, रनिंग मटेरियल्स है. ये क्या है? ये जैकेट्स हैं. ये किससे बना है? ये सब कोसे से ही. कोशा सिल्क आहे ना हे बघा. कोशा सिल्क मध्ये ना आपल्याला हे नेचुरल क्या आहे साडी कोशे का साड़ीज है. हे बघा कोशापासून बनवलेली आहे ना ही नॅचरल साडी आपल्याला बघायला मिळते. किती सुंदर तुम्ही बघू शकता. हे बघा एक एक रेषा तुम्ही बघू शकता त्याचा. नेशनल अवार्डेड साड़ी. अच्छा क्या क्या? 2040 का नेशनल अवार्डेड साड़ी. अच्छा 2014चा आहे ना नॅशनल अवॉर्ड भेटलेला आहे साडीला. पूर्ण हँड विविंगचं काम या साडीवरती आपल्याला बघायला मिळतंय. हे बघा पूर्ण विविंग केलेलं आहे. और ये प्योर कोशा सिल्क का है ना दादा? प्योर टसर सिल्क का है ना आपल्याला इकडे हे साडी बघायला मिळते. और दादा ये साड़ी का क्या प्राइस है? 15,000 आफ्टर डिस्काउंट 12,000. अच्छा हे बघा 15,000 या साडीची प्राइस आहे. तुम्हाला इकडे 20% डिस्काउंट पण बघायला मिळणार आहे. हे बघा 5,000 रुपयापासून आहे ना यांच्याकडे स्टार्टिंग रेंज सुरू होते आणि तुम्ही कलेक्शन बघू शकता. बघा पूर्ण आहे ना कोशा सिल्क मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. ये वाला हँड पेंटिंग आहे ना पुरा? हाँ, हैंड पेंटिंग. हे बघा पूर्ण हँड पेंट मध्ये ही साडी आपल्याला बघायला मिळते. खूप सुंदर साडी आहे. त्यानंतर आहे ना मेन्स साठी आहे ना हे जॅकेट पण तुम्ही बघू शकता. साइज अवेलेबल. पूरा सब साइज अवेलेबल है 38 ना. to 44. और ये भी पूरा कोशाचा ही आहे ना. जी जी. हे बघा पूर्ण ओरिजिनल कोशा सिल्क पासून बनलेलं हे आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामध्ये ना एवढे सगळे कलर व्हरायटी आहेत. हे बघा. और ये इसका प्राइस क्या अंकल? इसका प्राइस है आफ्टर डिस्काउंट 3,000. अच्छा आफ्टर डिस्काउंट 3,000 रुपीजला आपल्याला हे जॅकेट बघायला मिळणार आहे. मोदी जॅकेट. तसंच आहे ना आपल्याला सिल्कमध्ये कोशामध्ये नाही बघा असे फॅब्रिक पण बघायला मिळणार आहे या स्टॉलवरती. त्यानंतर आहे ना आता आपण महाराष्ट्र नागपूरच्या स्टॉलवरती आलो आणि इकडे ना आपल्याला कॉटन साडी, खादी फॅब्रिक, त्यानंतर नॅपकिन, टॉवेल असं सगळं कलेक्शन आहे ना या एका स्टॉलवरती बघायला मिळतंय. आपण दादांकडनं थोडीशी माहिती घेऊया. तर सर कुठून आपण नागपूरवरून आलेत का? उत्पादन होते ते धापेवाडा. हा हा. नितीन गडकरीचा गाव धापेवाडा. अच्छा धापेवाडा. नितीन गडकरी आहे ना. नितीन गडकरी साहेबांचं गाव. मूळ गाव धापेवाडा. ओके. हा हे असं चरखा आहे का हा, तुमचं? हे चरखा, तुम्हीच हा. दादा हे बघा हा, इथे हा, बसलेले हा. आपल्याला बघायला मी जातो, मिळतात हा, व्हिडिओमध्ये. हा.
असं चरख्यावरती धागा बनवतात आणि मग त्याच्यापासून तुम्ही साडी टॉवेल हे सगळं बनवतात. त्याच्या अजून नंतर याचे विणकाम होते, ते विणकाम दाखवून देतो. तर त्यांनी स्वतः आहे ना विणकाम केलेल्या आपल्याला इकडे साड्या बघायला मिळतात. तर ही कुठली साडी आहे? ते कॉटन खादी साडी आहे, ते कॉटन खादी साडी बुट्टीमध्ये. ना हे बघा पूर्णपणे ना कॉटनची खादीची साडी आपल्याला बघायला मिळते. तुम्ही बघू शकता त्याच्यावरती असं बारीक बुट्टीचं काम केलेलं आहे. पूर्णपणे हँडलूमचं काम आपल्याला इकडे बघायला मिळतंय. आणि बघा ह्याची प्राइस काय आपल्याकडे आहे? ते 1500 पाहिजे त्याची. हा, डिस्काउंट कापून ते पडते 1200 रुपयाला. अच्छा 1500 रुपये प्राइस आहे. इथे ना आपल्याला डिस्काउंट करून आहे ना फक्त 1200 रुपयाला ही कॉटन खादीची साडी आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळणार आहे. अच्छा, तुम्ही घातलेला शर्ट पण प्युअर खादीचा आहे, हाताने बनवलेला. आणि तसे तुम्ही ही जी साडी बघितली ना याच्यामध्ये तुम्ही कलर व्हरायटी बघू शकताय. बघा वेगवेगळे डिझाईन आहेत, वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि खूप सारे कलर व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळते. त्यानंतर ही पण एक तुम्ही बघतायत ना कॉटन मध्ये ना जरीची बॉर्डर आहे आणि पूर्ण हा टेम्पल बॉर्डरचा लुक आपल्याला या साडीला बघायला मिळतोय. खूप सुंदर आहे ब्लॅक कलर मध्ये. हिची किती किंमत आहे काका? ही वाली 3000 रुपयाला आहे. 3000 रुपयाला आहे. बघा 3000 रुपये हिची किंमत आहे. ते बांधणीचा दुपट्टा आहे. बांधणीचा दुपट्टा. अच्छा, हे बघा बांधणीमध्ये दुपट्टा आपल्याला बघायला मिळतोय. खूप सुंदर. एकदम जम्बो साईज. हा कितीला आहे? आणि बघा बांधणीचा दुपट्टा हा 150 रुपयाला. 150 रुपयाला आहे. बघा 150 रुपीजला आहे ना असे बांधणीचे दुपट्टे आपल्याला पूर्ण हँडमेड बघायला मिळतात. प्युअर खादीचा टॉवेल आहे सर आपल्याकडे बनलेला. हे टाय डाय आहे. अच्छा, टाय अँड डायचं फॅब्रिक. हे बघा टाय अँड डायचं हे कापड आपल्याला बघायला मिळतंय. बघा प्युअर खादीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. खूप सुंदर आहे. बघा स्वतः त्यांनी आहे ना बनवलेलं आपल्याला हे प्रोडक्ट बघायला मिळतात. आणि हे कापडामध्ये दादा आपल्याकडे कशी प्राइस आहे? 200 मीटर. 200 रुपये मीटर आहे का? हे कोणते पण? हा 200 मीटर. 200-250 रुपये मीटर असे आपल्याला हे फॅब्रिक बघायला मिळतात. पूर्णपणे खादी कॉटन मध्ये हँडमेड प्रोडक्ट. हे कशामध्ये? कटकी. अच्छा, हे बघा कटकी कॉटन खादी मध्ये आपल्याला बघायला मिळते. खूप आपल्याला ना खादी मध्ये इकडे व्हरायटी बघायला मिळते. तुम्ही हा एक टॉवेल पण बघू शकता. हे बघा खादीचा टॉवेल आहे हा. त्यामध्ये हे 2 कलर आपल्याला बघायला मिळतात. दादा हा टॉवेल कितीला? आणि 160 रुपयाला 300 रुपये जोडी. अच्छा 160 रुपयाला. खूप सुंदर आहे. बघा 160 रुपयाला आणि 300 रुपयाला जोडी आहे. त्यामध्ये हे असे कलर बघायला मिळतात. त्यानंतर आहे ना आता आपण आंध्र प्रदेशच्या स्टॉलवरती आलो आणि इकडे आहेत ना आपल्याला पूर्ण कलमकरी साड्यांचं आहे ना व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळते. तुम्ही बघू शकता किती कलरफुल साड्या आपल्याला इकडे बघायला मिळतात कलमकरी मध्ये. और दादा अपने पास कलमकरी में स्टार्टिंग रेंज क्या चालू होता है? स्टार्टिंग रेंज 900 रुपीज वाला कौन सा है? ये वाला. हे बघा हे ना स्टार्टिंग रेंज आहे ना 900 रुपीज आपल्याला कलमकरी इकडे बघायला मिळतात. खूप सुंदर. पुरा दादा हँडलूम आहे ना? पूर्ण हँडलूम कलेक्शन. किती सुंदर साडी आहे. तुम्ही फक्त 900 रुपीजच्या रेंज मध्ये आपल्याला इकडे बघायला मिळते. ये कौन सा है? कलमकर सिल्क सैरीज. कलमकरी सिल्क में है ना? हे बघा कलमकरी सिल्क मध्ये और इसको बॉर्डर पूरा जरी का है. हे बघा जरीची बॉर्डर आपल्याला या साडीवरती बघायला मिळते आणि पूर्ण साडीवरती ऑल ओव्हर ही प्रिंट बघायला मिळते आपल्याला. खूप सुंदर. इसका कितना प्राइस है दादा? ये 2500 रुपये. 2500 रुपये आपल्याला या साडीची प्राइस बघायला मिळते. पेन कलर हैंड पुरा ना हे बघा हँड पेंट आहे ना पुरा. हे बघा पूर्णपणे ना हँड पेंटिंगची कलमकरी साडी. किसे बनाते दादा? पेन से. अच्छा हे बघा पेनाने आहे ना पूर्ण बनवलेली आपल्याला बघायला मिळते. किती सुंदर त्याच्यावरती हँड पेंटिंग केलेलं आहे आणि अशी एकदम मोठ्या साईजची बॉर्डर या साडीवरती बघायला मिळते. पूर्ण ऑल ओव्हर तुम्ही साडी बघाल ना त्याच्यावरती असं पेंटिंगचं काम. आणि ह्या पेंटिंग करताय ना हे जे कलर वापरलेले असतात ना हे नॅचरल कलर असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये ना म्हणजे झाडापासून किंवा अशा ह्याच्यापासून आहे ना हे नॅचरल कलर तयार केले जातात आणि त्याच्यापासून ही साडी पेंट केली जाते. आणि ही साडीचा हा कलर वगैरे जाणार नाही. ही आपल्याला खूप टाइम पर्यंत आहे ना अशीच बघायला मिळेल. और दादा ये पेंटिंग इसका क्या प्राइस है? ये साड़ी का 10,500 रुपये. बघा 10,500 रुपये प्राइस आहे. त्यानंतर आहे ना कलमकरीमध्ये ना सिल्कमध्ये आपण ही ब्लॉक प्रिंटमध्ये साडी बघतोय. बघा या साडीची तुम्ही शाईन बघू शकता. पूर्ण असं गोल्डन जरीचं आपल्याला पदरावरती काम बघायला मिळतं आणि तुम्ही बॉर्डर पण गोल्डन मध्ये बघू शकता. आणि इकडे पूर्ण आहे ना हे हँड ब्लॉकचं काम आहे.
पूर्ण हँड ब्लॉक प्रिंट केलेल्या या साडीवरती बघायला मिळतंय. 3500 रुपीज हिची रेंज आहे आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही कलर व्हरायटी बघू शकताय बघा. एवढे सगळे कलर व्हरायटी आपल्याला या साडीमध्ये बघायला मिळतात. असं आहे ना, तुम्ही बघू शकता 900 रुपीज स्टार्टिंग आहे आणि 10,000 रुपीज पर्यंत आपल्याला इकडे पूर्ण साड्यांचं कलेक्शन बघायला मिळतंय. ये क्या है दादा, दुपट्टा आहे? दुपट्टा है वहां से बना अच्छा, पुरा हँड पेंट आहे ना. हे बघा, हा दुपट्ट्यावरती तुम्ही बघू शकता किती सुंदर काम केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. पूर्णपणे हँड पेंट मध्ये, खूप सुंदर आहे बघा. वेगवेगळे कलरफुल, म्हणजे तुम्ही कोणत्याही ड्रेसवरती वगैरे ना हा दुपट्टा वेअर करू शकता. 95 हा 33 हा 22 11 60 J1. त्यानंतर आहे ना आपण या उत्तर प्रदेशच्या स्टॉलवरती आलो. हे ना स्वतः वेवर्स आहेत आणि तुम्हाला इकडे बनारसी सिल्क साड्यांचं आहे ना कलेक्शन या स्टॉलवरती बघायला मिळणार आहे. दादा ये पूरा हँडमेड आहे ना? पूरा हाथ से बना हुआ साडी आहे बघा. पूर्णपणे त्याच्यावरती अशी चंद्रकोर आणि बुट्टीची डिझाईन आपल्याला बघायला मिळते आणि तुम्ही जो हा गोल्डन जो त्यांनी धागा वापरलेला आहे त्याची तुम्ही शाईन बघू शकता. किती सुंदर शाईन आहे आणि प्रत्येक साडीवरती आहे ना हे बघा, असं हँडलूमचं मार्क आपल्याला बघायला मिळतंय. अंकल, इसका प्राइस कितना है? इसका है 14,000. 14,000 रुपये. अच्छा, हे बघा 14,000 रुपये प्राइस आहे. तुम्हाला इथे थोडंफार डिस्काउंट मिळून जाईल. त्याच्यामध्ये ही एक वेगळी, ये अलग डिजाइन है ना थोड़ा की सेम है. सेम है. ये तंचुई जमा हुआ. ये कौन सा है? तंचुई. तंचुई साड़ी है. अरे इसका कलर एकदम अलग ही है. इसमें 3 तरह का विविंग किया हुआ है. हाँ, 3 तरह का है, 3 डिजाइन. 3 डिजाइन का 3 तरह का विविंग किया. एक जरी है, 2 रेशम है. हाँ, इसका ही है. देखो बहुत सुंदर आहे साडी. हे बघा, तुम्ही साडीचा आहे ना कलर कॉम्बिनेशन बघू शकता किती सुंदर आहे. हे बघा, ये देखिए. तुम्ही जवळून बघू शकता. हाँ, धागा निकलेगा नहीं ना, पूरा विविंग एकदम Weaving किया हुआ है. बारीकी से विविंग करते हैं बघा. इसको बनाने में करीब 1 महीना लगता है. 1 महिना लगता है बघा. 1 महिना लागतो या साडीला बनवायला. म्हणून तुम्हाला आहे ना ही ऍक्च्युअली एक कला आहे. ये साडी मतलब आहे ना पूरा आर्ट आपल्याला हे बघायला मिळते त्या साडीवरती. तुम्ही या कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता. एकदम वेगळाच कलर आपल्याला या साडीचा बघायला मिळतो. अंकल, इसका प्राइस कितना और? इसका है 18,000. 18,000 रुपये. बघा, 18,000 रुपये या साडीची प्राइस आहे. ये बघा, ये उसी का है. इसका ही कलर आहे ना वो. हे बघा, याच साडीमध्ये आहे ना आपल्याला हा कलर बघायला मिळतोय. खूप सुंदर. ये है उसका कलर. हा, अजून आहे बघा, 2 कलर आपल्याला बघायला मिळतात. हाँ, सोनाक्षी सिन्हा ने उनकी शादी में पहना था. वही साड़ी है ये. हा, हे बघा, तीच साडी आपल्याला बघायला मिळते. पूर्णपणे हँडलूम मध्ये, चंद्रकोरच्या डिझाईन मध्ये. खूप सुंदर. त्यानंतर आहे ना आता आपण या वेस्ट बेंगालच्या स्टॉलवरती आलोय आणि इकडे आपल्याला येत नाही बघा, हे ड्रेस मटेरियल आपल्याला बघायला मिळतात. पूर्णपणे ना हँडलूमचा याच्यावरती वर्क बघायला मिळत है. दादा, ये कौन सा मटेरियल रहता है, कौन सा डिजाइन रहता है? ये काथा वर्क में. अच्छा, हे बघा, काथा वर्क मध्ये ना आपल्याला हे ड्रेस मटेरियल बघायला मिळतात पूर्ण हँडलूम मध्ये. और इनका प्राइस कितना है? 1500. हे बघा, 1500 रुपयांची प्राइस है. ये टॉप है ना सिर्फ? इसका सेट भी आता है. हाँ, सेट आता है 3,500. अच्छा, 3,500 का सेट आता है. बहुत ये ड्रेस मटेरियल है, टॉप है, ये जामदानी का है, ये लिनन का है. अच्छा, जामदानी और लिनन का ड्रेस मटेरियल. हाँ, उस पे पूरा हँड विविंग का काम है ना. हे बघा, हाताचं काम आपल्याला तिकडे बघायला मिळतंय. इसका है, ये 3,800 का है. 3,800 रुपीज अशी यांची प्राइस बघायला मिळते. त्याचसोबत आहे ना तुम्ही इकडे या साड्या पण बघू शकता. ये वाला कोणता साडी आहे? साड़ी है जामदानी. जामदानी साडी आहे ना पूरा. हे बघा, पूर्ण जामदानी साड्यांचा 4,000 रुपीज आहे ना जामदानी साड्यांच्या आहे ना आपल्याला स्टार्टिंग रेंज बघायला मिळते. आणि असं, हा, पूरा हात का ना. हे बघा, रियल जामदानी साडी पूर्ण आहे ना हँडमेड आपल्याला हँडलूमची ही साडी बघायला मिळते. तुम्ही आतमधली बाजू बघू शकता. हे बघा, खूप सुंदर काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं या साडीवरती. तसंच आहे ना तुम्ही हे काथा वर्क मध्ये नाही बघा, ब्लाऊज पीसेस बघू शकता. हे बघा, 500 रुपीजला ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यावरती आहे ना पूर्ण जे तुम्ही वर्क बघतायत ना हे सगळं हाताने आहे ना हँडवर्क केलेलं आपल्याला बघायला मिळतंय फक्त 500 रुपीजच्या रेंजमध्ये. तर गाईस, तुम्ही बघितलं आज आपण हे स्पेशल हँडलूम एक्सपो पूर्णपणे एक्सप्लोर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा